महाराष्ट्राची शान होऊ शकता. किती जणांनी बैल धरला? आम्ही अपेक्षाच केली नव्हती. बगाडामध्ये मोडलं जात नाही. कशात मोडलं जातं? एवढा पाऊस असं सुद्धा देवाची एवढी कृपा आमच्यावरती की देव खरोखर आपल्या पाठीमागे येतोय का हे बघावं. जय शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज तुम्ही पाहू शकता वेजवाडीची बगाड यात्रा कशा प्रकारे असते ते संपूर्ण व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बैलाची खासियत काय सांगताल? अडचणी दुर्वेला कुठेही टाकतील एक नंबरच काम करणार. आजचं काय सांगताल? वातावरण पावसानं वातावरण म्हणजे आम्ही अपेक्षाच केली नव्हती. आम्ही वावरात बैल घालू म्हणून, पण आम्ही सगळ्यांनी विचार करून बैल घातली वावरात. सगळ्याच बैलांनी चांगलं काम केलं. काय खासियत बैल सांगायची म्हणजे? 2023 बावधानच्या भागाला सुद्धा वाढलेलं आहे. कंटिन्यू 3 वर्ष आपण आपल्या गावच्या गाड्याला झोपतो दुर्वीलाच. ही आपली पहिली यात्रा अशी आहे की ती पावसामध्ये झालेली आहे. आतापर्यंत कधीच असा पाऊस आला होता यात्रेमध्ये. माझं नाव दिलीप पिसाळ. बगाड यात्रेबद्दल थोडीशी बगाड यात्रेबद्दल माहिती सांगा. आमच्या ह्याला काटे असतात, बगाड्यागत रथ असतो. त्या रथात असा खांब उभा केला जातो आणि त्याला एक निशाण जोडलं जातं. ती झाली की संध्याकाळी गावाच्या दिशेनं तो रथ आणला जातो. बैलाची ताकद बघू शकता. किती जणांनी बैल धरलाय. वेजवाडीची यात्रा आहे, सुट्टी नाही. कलनी एवढा पाऊस होऊन सुद्धा बगाड यात्रा संपन्न झालेली आहे आनंदात. खासियत काय सांगशील बैलाची? खासियत अशी आहे की तुम्ही जर बैल झोपला ती हिरोड पडला तरी तो ओढू शकतो. दुसरी अशी खासियत आहे की तो बारक्या पोरांना पण हार दिला तरी तो धावणार नाही. गाडा खाली जाताना सगळे पहिला मान त्याला भेटला. एकच नंबर काम करणार. आगाव पण नाही, काय नाही, बैलाचा काय टेन्शन नाही. बैलाचा मोठा बाकासूर. होय. कसं काम केलं काय सांग? एकच नंबर काम. त्यावेळेस पेंडालीत बैलाची पाय असे म्हणजे चिखल लागून बैल चालता येत नव्हतं. विशेष म्हणजे पाय इतकं कसरत होतं. बैलांनी एक नंबर काम केलं. त्याच्या कृपेने आणि लोकांच्या श्रद्धेमुळे आज काटा एक नंबर झाला. खिल्लार म्हणतात, खिल्लार महाराष्ट्राची शान. बावधन, कवटे, बगाड या यात्रांपेक्षा तुमचं जर वेगळं पण सांगायचं म्हटलं तर काय सांगतात? आमचं बगाडामध्ये मोडलं जात नाही. कशात मोडलं जातं? काट्या ते कसं होतं, काका जसे लांब मोठे काठी असायची, पण आता ते काठी नाही. हे लाईटच्या खांबामुळे ह्याच्यामुळे ते आता सगळं काठीची उंची कमी केलेली आहे आणि सर्व बदल होत गेलाय. नाव सांगा.
सतीश विनायक पिसाळ. त्याचं बघाडाच्या बद्दल आता अतिशय उत्साहात गावात पोहोचले, हा. काय सांगताल? एवढा पाऊस असं सुद्धा देवाची एवढी कृपा आमच्यावरती की कसलीही अडचण न येता आमचा पूर्ण गाडा गावापर्यंत व्यवस्थित आला. ही मोठी आमची देवाची कृपा आहे. आणि आमच्या सर्वांचं लहान म्हणजे जे मुलं आहेत किंवा ज्येष्ठ आहेत सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्व मुलांचं आणि ज्येष्ठांचं आभारी मानतो. कोणत्या देवाची बगाड यात्रा असते ते थोडं सांगा. बाळसिद्धनाथ हे खर तर शिवाचा शंकराचंच रूप आहे. जो देव आहे आमचा, हे देवस्थान इथं डोंगरावरती जांभुळणे म्हणून आहे. इथं मूळ स्थान आहे त्याचं. पण एक आख्यायिका आहे जुनी की एक ओझरड्याची भक्त त्या देवाला परीट समाजाची दररोज पाणी घालायला तिथं डोंगरावर चढून जायची. पण काही दिवसांनी तिला जाणं शक्य होणार नाही असं देवालाही समजल्यानंतर देवाने तिला सांगितलं की तू आता मला म्हणजे येण्यापेक्षा मीच तुझ्या बरोबर येतो, फक्त तू पाठीमागं पाहायचं नाही, तू पाठीमागं पाहायचं, जिथं पाशील तिथंच मी थांबणार. अशा प्रकारे ते देव तिच्या पाठीमागाला. पण व्याजवाडी हद्द शिवेवर तिला वाटलं की देव खरोखर आपल्या पाठीमागं येतोय का हे बघावं, म्हणून तिने पाहिलं आणि ती हद्द होती व्याजवाडीची शिव. तिथंच देवस्थान आमचं रानात हे झालं आणि देवानं तिथं थांबणं पसंत केलं. पर्यंतच्या वतीनं तुमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. बघितलं असेल अतिशय उत्साहात व्याजवाडीची यात्रा संपन्न झाली. तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.